समचरण सरोजम सांद्रनीलाम्बुलाभं जगन्नेत्रपाणिं मण्डनं तरुणतुलसीमालाकर्णरं कन्यनेत्रं सदैव प्रहासं विठलं चित्रमे पांडुरंगाकडून प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षर मनाखेयम आनंदम मजमव्ययम श्रीमन्य भक्तिनाथे ख्यातम दैवतम आश्रये कदावन्य जीवोदराधावतारम कलां कामपदे ज्योतिकामोदिवक्त्रम हराणेश्वरात्मोदारदर्शम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पुण्यकीर्ति सर्वमंगलमांगल्ये योगे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते बोधाय बोधनम्बे बोधाय या वारकरी संतांच्या आत्मरूप गणेश केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री गुरूंचे ते नमस्कार आता 12-16 जणे हरिसीने नदी मनोनी फिरते रात्र दिवस हरिमुखी गाता हरपली चोका त्यांना हे मागुता जन्म घेणे प्रश्न प्रसंगी चिंतनवृत्ती सेवेला करण्याचा विषय अभंग असून अभंग शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांच्या हरिपाठ या ग्रंथामध्ये 21व्या क्रमांकाचा अभंग आपल्या सर्व सुखी सज्जन मायबापांच्या सेवेकरता या आदिशक्तीच्या सेवेकरता या ठिकाणी निवडलेला आहे। अभंग शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांचा आहे। प्रस्तुत अभंगामध्ये श्री नाथ बाबा भगवान परमात्म्याला कोण कोण जाणतं कोण कोण जाणत नाही आणि कशा पद्धतीने जाणलं पाहिजे या सर्व गोष्टींचा उहापोह करतात। या संपूर्ण चराचरामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी भगवान परमात्म्याने निर्माण केल्या। पंचमहाभूत असतील, ग्रह असतील, तारे असतील, वेद असतील, अनेको प्रकारचे विचार भगवान परमात्म्याने निर्माण केले। यामध्ये
सगळ्याच गोष्टी भगवान परमात्म्याला जाणतातच असं मात्र नाही. नाथ बाबा सांगतात 12-16 जणी हरिसी नेनती. या 12 आणि 16 जणी आहेत ना, या काही त्या हरीला जाणत नाही, त्या परमात्म्याला जाणत नाही. सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या समोर असा निर्माण होतो की या 12 जणी नेमक्या कोणत्या आणि या 16 जणी नेमक्या कोणत्या, याचाच विचार आपल्याला पुढे चिंतनात करायचा आहे. बरं, या 12 आणि 16 जणी त्या परमात्म्याला जाणत नाहीये आणि त्याचा परिणाम असा होतो, त्यांनी देवाला न जाणल्यामुळं त्यांना रात्रंदिवस फिरावं. जे देवाला जाणत नाही त्यांना सतत भटकावं. कोणाला? जे परमात्मा स्वरूपाला जाणत नाही त्यांना, ज्या हरीला जाणत नाही त्यांना. आता तेही कशा पद्धतीने फिरावं लागतं त्याचा विचार आपण थोडक्यात पाहणार आहोत. पुढे नाथबाबा सांगतात का त्या 12 आणि 16 जणींनी त्यांना जाणलं नाही याच्यात नवल नाही. ज्याला 1000 तोंड होती, ज्याला 1000 तोंड होती त्याने सुद्धा परमात्म्याला जाणलं नाही आणि तो सुद्धा परमात्मा स्वरूपाचं यथार्थ वर्णन करू शकला. सहस्त्रमुखांचा वर्णिता दमला. तो काय दमला, थकला, त्याला परमात्म्याला जाणता आलं नाही. हर्ष दया झाला तेने सुखे. महाराज चला, त्याला 1000 तोंड होती तरी त्याला वर्णन करता आलं नाही, हरकत नाही, आम्हाला पटलं. का हो महाराज? नाथ बाबा पुढे असं सांगतात का ज्या वेदांमध्ये संपूर्ण सृष्टीचा विचार सांगितलेला आहे अशी जगामध्ये कोणतीच गोष्ट नाही का ती वेदात सांगितलेली. ऋग, यजु, साम आणि अथर्व या 4ही वेदांमध्ये सगळ्याच गोष्टींचा विचार आला. कोणतीही अडचण आली का वेद पहा, त्याचं उत्तर सापडल्याशिवाय राहणार. पण आमचं दुर्दैव असं का आम्ही ते वेद कधी पाहत. अहो, याच्यापेक्षा दुर्दैव एवढं, वेद सोडा आम्ही कधी ज्ञानेश्वरी पाहत नाही आणि गीता सुद्धा पाहत आमच्या दुर्दैवामुळे. का हो महाराज? तुम्ही म्हणता वेदात सगळ्या गोष्टी आहेत, मग तरी वेदाने परमात्म्याला का जाणलं नाही, याचाही विचार आपल्याला करायचा आहे. नाथ बाबा सांगतात वेद जाणून गेला, तो जाणायला गेला, समजून घ्यायला गेला, परंतु त्याला सुद्धा परमात्मा स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं नाही. आणि एक वेळ अशी आली का तो मौन झाला. त्याची स्थिती अशी झाली का त्याला काहीच बोलता आलं नाही. एक तर माणसाला कधी बोलता येत नाही ज्या वेळेला अतिशय आंतरिक प्रेमाची व्यक्ती, आंतरिक प्रेमाचा विषय जर जवळ आला तर त्याला काही बोलता येत नाही. आणि एखाद्या वेळेला परिस्थिती अशी होते, कधी मौन होतं मनुष्य, ज्या वेळेला समोरच्या व्यक्तीविषयी, वस्तूविषयी काहीच ज्ञान नसतं त्यावेळेला मौन. वेद याच्यामध्ये नेमका येतो कुठं याचा देखील विचार आपल्याला करायचा आहे. नाथ बाबा सांगतात वेद जाणून गेला पुढे मौनावला. परमात्मा स्वरूपाचं ज्ञान त्या 12 आणि 16 जणींना कळालं नाही, शेषाला कळालं नाही, वेदाला कळालं नाही. जवळपास ते सर्वज्ञ होते असं म्हटलं तरी हरकत नाही. वेद सर्वज्ञ होता ना, सगळ्या कशाचं ज्ञान त्याला होतं, तरी सुद्धा त्या 12 जणींना कळाला नाही, त्या 16 जणींना कळाला नाही, शेषाला कळाला नाही, वेदाला कळाला नाही, या सगळ्यांना कळाला नाही. मग तो तुम्हा आम्हाला कळेल का? नाथ बाबा सांगतात वेद जाणून गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुला प्राप्त कैसे. बाबा ते गुह्यातलं गुह्य ज्ञान आहे, पण ते तुला कशा स्वरूपानं प्राप्त होतं याचा विचार तू कर. का हो महाराज? जर तो 12-16 जणींना कळाला नाही, शेषाला कळाला नाही, वेदाला कळाला नाही, मग तुम्हा आम्हाला कळेल का? नाथ बाबा सांगतात तिथं कळू शकत नाही, मग तो कळतच नाही का? अशातला भाग नाही, अशातला भाग नाही. तो कळतो, पण कुणाला कळतो? पुढे सांगतात पूर्वसंस्कृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोच झाले.
ज्याचं काहीतरी पूर्व संपत्ती असेल, पूर्व संपत्ती म्हणजे कोणती? पुण्याची संपत्ती. कोणती संपत्ती? पुण्याची संपत्ती असेल, काहीतरी पुण्याची सामग्री असेल, काहीतरी सुकृताची जोड जर असेल आणि त्या सुकृताच्या जोडीला अभ्यासाची जोड असेल आणि त्याच्या जोडीला जर सद्गुरु कृपा असेल तर त्या व्यक्तीला परमात्मा स्वरूपाचं यथार्थ दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. ना बाबा सांगतात दास सद्गुरूचा. महाराज, जगामध्ये काही लोक भगवंताचं स्वरूप जाणतात, काही लोक जाणत नाही. पण तुम्ही आम्ही सगळेजण सामान्य लोक आहोत. तुम्ही आपण सगळेजण सामान्य लोक आहोत. वेदांत शास्त्राचं सगळं ज्ञान आम्हाला होईल असं सांगता येणार नाही. वेदांत शास्त्र आमच्या पचनी पडेल सांगता येणार नाही. मग का हो महाराज, आम्हाला भगवंताची भेट होणार नाही का? ना बाबा सांगतात असं नाही. त्या परमात्म्याजवळ जाणतेपणा आणि नेमतेपणा असा भेदभाव नाही. ज्यांनी त्याला जाणलं त्याला सुद्धा त्याने जवळच केलं आणि ज्यांनी त्याला न जाणता पण त्याचं नामचिंतन सतत करत राहिले त्या सर्वांना भगवान परमात्म्याने आपल्या जवळ केलं. जाणते नेते हरीचे ठिकाणी. नेत्यांना सुद्धा त्याने आपल्या जवळ केलं. का केलं महाराज? त्याचं कारण हे, त्यांनी सतत त्या परमात्म्याचं चिंतन केलं. ऐका, तुम्ही आपण सगळे सुद्धा नेतेपणामध्येच आहोत. तुम्ही आपण सगळे सुद्धा नेतेपणामध्येच आहोत. मग आपण नेतेपणातून आपल्याला जाणतेपणाकडे जायचं आहे, त्या परमात्मा स्वरूपाचं दर्शन करायचं आहे. ते जर करायचं असेल तर ते कसं करा? नारायण सांगा. आपल्या प्रत्येकाच्या समोर ठेवलेला आहे. अगदी सोप्या शब्दामध्ये आपल्या प्रत्येकाच्या समोर ठेवला. पहा, अनंत प्रभा सिंधू भगवान पंढरी पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विष्णुभवनी नावावर वैराग्य राक्षसी श्रीमंत श्री जगद्गुरु स्तोत्राय आणि सकल संत मांडळीच्या कृपेने अशी अपार अकारण करुणावरून भानुकुंभेनं आपल्या श्री क्षेत्र कामाक्षी माता मंदिरामध्ये कावडई गावामध्ये मातेच्या विशाल अशा प्रांगणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून 9 वर्षापासून हा नवरात्र महोत्सव या ठिकाणी आपण सर्वजण अगदी थाटामाटात हर्षोल्लासामध्ये आपण सगळेजण साजरी करत आहोत. अतिशय आनंदाचं वातावरण आहे. आपली सर्व पत्रिका जर पाहिली महाराज, या सर्व पत्रिकेमध्ये नावं जर पाहिली तर ही सगळी नावं आहेत थोरांची. महिला मंडळ सगळी नावं आहेत थोरांची. आणि आजचं कीर्तन आहे एका पोराचं. कोणाचं कीर्तन आहे? आजचं कीर्तन आहे का पोराचं. ही सगळी विद्वानांची मंडळी आहे, सगळी विद्वान आहे. त्यांच्या मानानं मी काहीच नाही म्हणून मी सकाळी ते टाकलं. ही सगळी विद्वान मंडळी आहे. त्यांच्या पठडीमध्ये त्यांच्या रांगेमध्ये मला कुठेही स्थान नाही, कुठेही नाही. पण तरी सुद्धा या संपूर्ण कमिटीने, कामाक्षी माता मंदिर समितीने, या कावडई ग्रामस्थांनी सगळ्यांनी मला या ठिकाणी आमंत्रण केलं. पण ज्यांच्याकडून हे आमंत्रण केलं माझ्यावरती नितांत प्रेम करणार, अगदी माझ्या जन्मापासून ते आतापर्यंत माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आपल्या गावचे भूमिपुत्र आदरणीय श्रीमान भूषण शास्त्री शुक्ल यांनी ही सेवा आपल्या सर्वांच्या विनंतीवरून
माझ्याकडे या ठिकाणी दिलेली आहे. सर्वांचं प्रेम आहे आणि त्यांचं विशेष आहे. माझ्या संपूर्ण आजपर्यंतच्या वयामध्ये जे जे काही माझ्या जीवनामध्ये बदल घडत गेले त्यांच्यामध्ये त्यांचा बराचसा वाटा आहे. आता तुम्हाला बाकीच्यांना माहिती नाही, फक्त आता आमच्या मोठ्या मामांना, त्यांना आणि मला माहिती आहे का त्यांनी आमच्या जीवनात काय बदल केले. काय शिक्षणापासून, शालेय शिक्षणापासून, सांप्रदायिक शिक्षणापासून तर 2004 होईल त्याच्यामध्ये त्यांचा वाटा मोठा आहे. आणि म्हणून ही सेवा आपल्या सर्वांच्या प्रेमाला माझ्याजवळ आली आहे. महाराजांनी 2-4 दिवसापूर्वी हा अभंग माझ्यासमोर ठेवला. महाराज या अभंगावरती जर चिंतन करता आलं तर पहा, वास्तविक या अभंगावरती चिंतन करण्याचा माझा अधिकार नाही, परंतु सहज त्यांना म्हटलं ठीक आहे, तुमच्या तोंडातून शब्द गेला ना, प्रयत्न करायला काय हरकत आहे, प्रयत्न करायला काय हरकत आहे. नाही काय 100% तो सोडवता येणार, पूर्ण त्याला न्याय देता येणार नाही, याची शाश्वती देता येणार सुद्धा नाही देता येणार, पण तरी प्रयत्न करायला हरकत नाही. कारण सगळ्यांनी आपल्याला सांगितलं प्रयत्ने वाढूचे गणरगणिता. जर हा विचार जर होत असेल तर आपण हात घालायला काय भाग आहे. संपूर्ण जगाचा जर मोशी आपण विचार केला ना, या जगामध्ये अनेक प्रकारची लोक आपल्याला पाहायला मिळतात. काही लोक भगवंताला मानतात पण जाणत नाही, काही लोक भगवंताला जाणतात पण मानत नाही, काही लोक भगवंताला जाणतात सुद्धा आणि मानतात सुद्धा, आणि काही लोक भगवंताला जाणतही नाही आणि मानतही नाही. आपण कोणत्या मार्गात येतो हे आपण पाहायचं. आपण थोडी उलटी सुरुवात करू. काही लोक म्हणजे काही जे पशुपस्वादी जे आहेत ते भगवंताला जाणतही नाही आणि मानत सुद्धा, त्यांच्या ठिकाणी बुद्धीचा विचारच नाही, त्याच्यामुळं त्यांना भगवंताला जाणायचाही प्रश्न उद्भवत नाही आणि मानायचा सुद्धा प्रश्न उद्भवत नाही, कारण त्यांच्या ठिकाणी बुद्धीचा विचार नाही. पाप पुण्याची गोष्ट मावशी ज्ञान त्यांना कळतं का? पाप काय पुण्य काय? गळ्यात माळ घालावी, जुने कीर्तनकार सांगतात गळ्यात माळ घालावी हे गाढवांना कळत, पंढरपूरची वारी करावी हे डुकरांना कळत, जुने कीर्तनकार सांगतात मी नाही, अधिकारी महात्मे सांगतात त्यांचा तो अधिकार असतो. पशुपस्वादिकांना पाप पुण्याबरोबर काही घेणं देणं नाही, ते परमात्मा स्वरूपाला जाणतही नाही मानत नाही. या जगामध्ये एक वर्ग असा आहे तो परमात्म्याचं अस्तित्व जाणतो परंतु मानत नाही. त्याला माहिती आहे का या जगामध्ये परमात्मा नावाची एक वस्तू आहे पण तो मानायला तयार नाही, तो हे सगळं नको म्हणतो. कोण आहे ते असं म्हणतात तो परमात्मा वास्तवात परमात्मा नाही की फक्त एक शून्य सत्ता आहे. जे काही आहे ना सगळं आहे ना महाराज ते फक्त शून्य आहे आणि तीच एक प्रकारची सत्ता आहे. पण नागबाबांनी भागवतामध्ये त्याला उत्तर दिलं, तुम्ही जर त्या शून्याला मानत असाल, तुम्ही जर त्या शून्याला मानत असाल तर त्या शून्याची निर्मिती करणारा कुणीतरी आहे आणि तो तुम्हाला मानावा लागेल. सांगतात शून्य सिद्धांत महामधू कवने सत्ता होय भासतो. का सावरकरांच्या जीवनामध्ये एक प्रसंग सांगितला जातो.
विज्ञानाचा तास चालू होता. विज्ञानाच्या तासाला शिक्षकांनी एक प्रयोग करून दाखवला आणि प्रयोग करून झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, मुलांनो, एखादं कार्य जर आपल्या दृष्टीला पडलं तर असं समजून जायचं का ते कार्य घडण्याच्या पाठीमागं काहीतरी कारण आहे, ज्याला आपण कार्यकारण भाव म्हणतो. कार्य दृष्टीला दिसतंय ना म्हणजे त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण आहे. काय झालं, हा सगळा विचार त्यांनी सांगितला. परंतु आता ते शिक्षक थोडेसे नास्तिक मतवादी होते, भगवंताला वगैरे काही मानत नव्हते, वेदाला मानत नव्हते, शास्त्राला मानत नव्हते. आणि मग सहज एक विज्ञानाचा हा भाव शिकवला, हरकत नाही. पण नंतर त्यांनी सांगितलं, या जगामध्ये देव नावाची गोष्ट नाही. वेदांत शास्त्र सगळं काय आहे, खोटं आहे. पाप म्हणजे काय आहे, या नरकाची काय म्हणजे भीती आहे, आणि पुण्य म्हणजे काय, या भूलथाप आहे. अनेक प्रकारे त्यांनी त्याला बाबा समजवायचा प्रयत्न केला, म्हणजे मुलांना सगळं काही सांगितलं. पण ऐका, स्वातंत्र्यवीर सावरकर, ज्यांना पहिले हिंदू हृदय सम्राट म्हटलं जातं, वेदांत शास्त्रावरती प्रकांड अशा प्रकारची निष्ठा त्यांची होती, धर्मावरती अतिशय निष्ठा होती, एक भाव होता. देव मान्य होतं, संत मान्य होता, शास्त्र मान्य होतं. आता गुरुजींना जर आपण सरळ उत्तर दिलं तर त्यांना काही पटणार नाही, असा सगळा विचार त्यांच्या डोक्यामध्ये होता. त्यांनी सहज गुरुजींना प्रश्न केला, आणि गुरुजी, आता तुम्ही एवढं सांगितलं का कोणतंही कार्य जर आपल्या दृष्टीला दिसत असेल तर त्याच्या पाठीमागं काहीतरी कार्यकारण भाव आहे का हो गुरुजी? आता तुम्ही सांगतात जगामध्ये देव नाही, जगामध्ये संत नाही, वेदांत शास्त्र हे सगळं खोटं आहे. मग का हो महाराज, का हो गुरुजी, हे सगळं जग जे आमच्या दृष्टीला दिसतंय, आपल्या दृष्टीला दिसतंय, मग हे सगळं आपोआप तयार झालं का हे कोणी निर्माण केलं? आता गुरुजींच्या समोर प्रश्न तयार झाला. आता याला उत्तर काय द्यावं, पण त्याला देवाच्या सत्तेला मान्य करायचं नव्हतं. गुरुजींनी सांगितलं, म्हणे बाबा, अरे देव वगैरे या जगात नाही, देवाने हे निर्माण केलं नाही, हे सगळं आपोआप तयार. कसं? नैसर्गिक पद्धतीने तयार झालं. नैसर्गिक पद्धतीने तयार झालं. बरंचसं सावरकरांबरोबर त्यांनी डोकं लावलं, परंतु सावरकरही ऐकायला तयार नाही, निश्चय होते, निग्रही होते. आणि मग हे सगळं ऐकल्याच्या नंतर सावरकरांनी सांगितलं, ठीक आहे, हरकत नाही. मधली सुट्टी झाली, मुलं खेळायला गेले, जेवायला गेले. मधल्या सुट्टीचा वेळ सावरकरांनी साधल्याच्या नंतर दादा केलं असं, वर्गात आले, सगळे दारं खिडक्या लावून घेतल्या, थोडासा उजेड येईल असा प्रकाशाची थोडीशी जागा त्यांनी ठेवली, खडू काढले आणि अतिशय सुंदर असं निसर्गचित्र त्या फळ्यावरती महाराज काढलं. फळ्यावरती काढल्याच्या नंतर मधली सुट्टी आता पुन्हा भरली, मुलं वर्गात आली, चित्र सगळ्यांना आवडलं आणि ते शिक्षक वर्गामध्ये आले. आल्याच्या नंतर सगळ्यांना विचारलं, अरे इतकं सुंदर चित्र कुणी काढलं? आता मुलांनी काढलंच नव्हतं, त्याच्यामुळे उत्तर कुणी दिलं नाही. सावरकरांना विचारलं, काय रे कुणी काढलं? त्यांनी सांगितलं, मलाही सांगता येणार नाही, पण गुरुजी ऐका, माझ्या समोर एक प्रसंग घडला. प्रसंग काय घडलाय? म्हणे मी जेवणाचा डबा खाला आणि सरळ हात धुवायला जात होतो, तेवढ्यात माझ्या समोर एक गोष्ट घडली. काय घडली? अहो, मी असं बघितलं का आपल्या वर्गाची दारं खिडक्या आपोआप बंद झाली. कसं काय झालं? मी बघायला गेलो, खिडकीजवळ उभा राहिलो, तर आपल्या टेबलाच्या ड्रॉवर मधून ते ड्रॉवर आपोआप उघडलं गेलं. कसं आपोआप उघडलं गेलं? बरं, त्याच्यातून काही खडू आपोआप बाहेर आले. ते खडू आपोआप फळ्याच्या जवळ गेले आणि आपोआप सगळं चित्र. कोणाला सांगतायत? गुरुजीला सांगतायत. गुरुजींनी जवळ बोलवलं, अरे मूर्खा, काय कळतंय का नाही? आताच विज्ञानाचा तास झाला, मी शिकवलं, जर कार्य आपल्या दृष्टीला दिसत असेल तर त्याच्या पाठीमागं कार्याची उत्पत्ती करणार काहीतरी कारण आणि कार्य तयार करणार कुणीतरी. आत्ता तासाभरापूर्वी मी तुम्हाला शिकवलं आणि आता मला सांगतोय. काय सांगतोय? हे सगळं आपोआप झालं. सावरकरांनी पुन्हा शांतपणाने सांगितलं, गुरुजी अहो, मी माझ्या डोळ्यानं पाहिलं, हे सगळं आपोआप झालं.
गुरुजींना आता राग आला. गुरुजींनी शब्द वापरला, अरे तुझ्या बापाने शिकवलं का आपोआप जगामध्ये काहीच होत नाही. आणि मग सावरकरांनी शांतपणाने उत्तर दिलं, गुरुजी जर एवढंस चित्र जर आपोआप होत नसेल तर मग मला सांगा, आता एवढं जगत जे आपल्या दृष्टीला दिसतंय, आता हे का तुमच्या चाले हे शरीर कोणाच्या, कोण बोलविते हरिविन. सावरकरांनी सांगितलं, गुरुजी जर एवढं सचित्र जर आपोआप होत नसेल तर मग मला सांगा, एवढं जगत आपोआप होईल कस काय. माझा सांगायचा मतलब काय, हा एक प्रकारचा जो वर्ग आहे ना, तो फक्त शून्याला मानतो. स्पष्ट सांगून जातो, बौद्ध मतवादी लोकांचा हा वर्ग आहे. हे फक्त शून्याला मानतात, हरीला मानतही नाही आणि जाणत सुद्धा नाही. फक्त कशाला मानतात, शून्याला मानतात. पण नाथ बाबा सांगतात, जर तुम्हाला शून्याला जर तुम्ही शून्य मानत असाल तर त्या शून्याची उत्पत्ती करणारा कुणीतरी आहे आणि त्याला तुम्हाला मानावंच. चला पुढे तिसरा वर्ग आपल्याला सांगतो, तो हरीला जाणतो सुद्धा आणि मानतो सुद्धा. हा वर्ग आहे आपल्या साधू संतांचा. साधू संतांनी परमात्म्याला जाणलं सुद्धा आणि मानलं सुद्धा. अगोदर मानलं आणि मग जाणलं. पण ऐका, जगामध्ये एक वर्ग असा आहे, तो हरीला मानतो पण जाणत नाही. हा वर्ग आहे तुमचा आमचा. हा वर्ग आहे तुमचा आमचा. आणि आपल्यामध्ये या काही नेत्या लोकांचा समावेश होतो. याच्यामध्ये ज्या 12 आणि 16 जणी सांगितल्या ना, ऐका, या कोण आहेत, या 12 आणि 16 जणी नाही, हे फक्त 2 जण आहेत. पण या 12 आणि 16 या त्यांच्या कला आहेत. 12 आणि 16 या त्यांच्या कला आहेत. 12 कला आहेत सूर्याच्या, 12 कला आहेत सूर्याच्या आणि 16 कला आहेत चंद्राच्या. हे जे चंद्र आणि सूर्य हे दोघे जण आहेत ना, या हरीला यथार्थ स्वरूपाने जाणत नाही. येतात आपणही जाणत नाही, पण आपला विचार सध्या मी बाजूला ठेवतो, पुढे याचा विचार करतो. आपला मुद्दा आहे 12 आणि 16. का हो महाराज, आम्ही असं ऐकलं की परमात्म्याला करमत नव्हतं, परमात्म्याने स्वतः करता त्याला जाणण्याकरता आमची निर्मिती केली. अगोदर तो एकटा होता, त्याला करमलं नाही म्हणून सगळं निर्माण केलं. एकले कंठे मनोमधी निर्माण केले. गगन, मेघ, चंद्र आणि सूर्य, तारांगण. काय काय निर्माण केलं, हे सगळं जगत निर्माण केलं. काय निर्माण केलं, सगळं जगत निर्माण केलं. आणि या जगतामध्ये सर्वात महत्वाच्या बाबा या 2 गोष्टी निर्माण केल्या, एक चंद्र आणि एक सूर्य. का होणार, देवाने आपल्याला म्हणजे मानवाला त्याला जाणण्याकरता निर्माण केलं. एवढं आम्ही आजपर्यंत कथा कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये ऐकत आलो. पण आता यांना तर आम्ही देवता म्हणतोय. कोणाला, सूर्य देवता आहे, चंद्र देव. सूर्य काही सामान्य देवता नाही, सूर्य काही
सामान्य देवता नाही. शास्त्राने ज्या पंचमहादेवता सांगितलेल्या आहेत त्यांच्यामध्ये यांचा समावेश शास्त्राने ऐका पंचमहादेवता सांगितल्या. लक्षात ठेवा बरं का. पंचमहादेवता आहेत कोणकोणत्या ऐका बाबा. पहिली देवता आहे गणपती. पहिली देवता आहे गणपती. दुसरी देवता आहे शक्ती. दुसरी देवता आहे शक्ती. तिसरी आहे भगवान विष्णू. चौथी भगवान शंकर. आणि पाचवी देवता आहे सूर्य भगवान, ज्यांना सौर म्हटलं जातं, सूर्य म्हटलं जातं. का हो महाराज, आता जर सूर्य भगवान हे स्वतः जर भगवान असतील तर ते स्वतःला जाणत का नाही याचा विचार करू. सूर्य स्वतःला स्वतः का जाणत नाही? का जाणत नाही? कारण ते सुद्धा भगवंताचं स्वरूपच आहे ना. भगवंताचं स्वरूपच आहे. मग स्वतः स्वतःला ओळखत का नाही याचा विचार जर आपला आपण करा. आपण आपल्याला ओळखतो का? प्रत्येकाने अंतर्मुख व्हायचं आणि स्वतःला प्रश्न विचारायचा, आपण आपल्याला ओळखतो का? आपलं मूळ स्वरूप काय आहे? आपलं मूळ स्वरूप काय आहे? आपण समजतो काय आहे आणि समजायला काय पाहिजे? आपलं मूळ स्वरूप काय आहे? आपण समजतोय काय आणि समजायला काय पाहिजे? आपण आपल्या मूळ स्वरूपाला जाणत नाही. अगदी त्या पद्धतीने सूर्य भगवान सुद्धा स्वतःच्या मूळ स्वरूपाला अर्थात निर्गुण सत्तेतील परमात्म्याला, निर्गुणातील परमात्म्याला ते त्या ठिकाणी जाणत नाही. ऐका बरं का. परमात्मा सूर्य भगवान स्वतःच्या स्वरूपाला अर्थात निर्गुण सत्तेतील त्या अंशाला जाणत नाही. का जाणत नाही याचं कारण असं आहे. याचं कारण असं आहे का सूर्य आणि चंद्र आपल्याला विज्ञानाने जरी शिकवलं, सूर्य कसा आहे? स्वयंप्रकाशी आहे. सूर्याला इतरांच्या प्रकाशाची गरज नाही. चंद्र प्रकाशी आहे पण कोणाच्या प्रकाशाने? सूर्याच्या प्रकाशाने. इतर सगळे ग्रह सुद्धा प्रकाशमान होतात पण कोणाच्या प्रकाशाने? सूर्य. सूर्य कसा आहे? स्वयंप्रकाशी आहे पण बाकीचे सगळे ग्रह हे कसे आहे? परप्रकाशी आहे. हे आम्हाला विज्ञानाने शिकवलं. पण ऐका, आमचं धर्मशास्त्र याच्याही पुढे जाऊन सांगतं, ज्या सूर्याची निर्मिती, ज्या चंद्राची निर्मिती ज्या परमात्म्याने केली ना, ते चंद्र आणि सूर्य त्याला प्रकाशित करू शकत नाही. कारण त्या चंद्राला आणि सूर्याला प्रकाश जर कुठून येतो? तो परमात्म्यापासून येतो. हे मी सांगत नाही. कोण सांगतंय? भगवान परमात्मा गीतेच्या 15व्या अध्यायात वर्णन करतात, भासते सूर्यो. ती परमात्मा सत्ता अशी आहे, परमात्मा सत्ता अशी आहे का त्या सत्तेला सूर्याच्या प्रकाशाची गरज, चंद्राच्या प्रकाशाची गरज नाही. मग मला सांगा, सूर्य आणि चंद्र जर त्या परमात्म्याला प्रकाशित करू शकत नसतील मग ते त्याला जाणतील का? जाणू शकत नाही. परप्रकाशी आहे आणि परप्रकाशी असल्यामुळे त्या परमात्म्याच्या प्रकाशामुळे ते प्रकाशमान होतात, जगाला प्रकाश देतात आणि त्याच्यामुळे ते परमात्म्याला जाणत नाही. ऐका त्या बरं, सूर्याच्या 12 कला आहेत, चंद्राच्या 16 कला आहेत. आता सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत आणि एक अमावस्येची कला आणि हे 12 आदित्य या सगळ्या काय आहेत? या कला आहेत.
आणि या परमात्म्याला जाणत नाही आणि परमात्म्याला जाणत नाही याचा परिणाम काय? मनोनी या 12 आणि 16 जणी हरीला झालं नाही. ऐका बरं का, लक्षात ठेवा. हा जो चिंतनाचा विषय आहे हे विषय सहसा निघत नाही. मीही काढला नसता पण त्यांनी सांगितलं कुठ विषय आहे. सहसा या अभंगांना कुणी हात लावत नाही. आमच्या मामाने सांगितलं एक वेळ कदाचित ज्ञानेश्वरी आपल्याला समजली जाईल, पण ज्ञानोबाराचा हरिपाठ आणि नाथबाबाचा हरिपाठ हे समजायला खूप अवघड आहे. जितकं आपण त्याच्यात जाऊ, जितकं आपण त्याच्यामध्ये खोल जाऊ, तितके अनेक प्रकारचे गर्भित अर्थ आपल्याला त्याच्यामधून निघत असतात. त्याच्यामुळं या 12 जणी कोणत्या आणि 16 जणी कोणत्या हे डोक्यात ठेवा. मी पुढच्या वर्षी विचारायला हे 12 आदित्य आणि चंद्राच्या 16 कला. या परमात्म्याला जाणत नाही आणि परमात्म्याला न जाणल्यामुळं त्याचा परिणाम काय? मनोजे फिरते रात्रंदिवस फिरत राहतात. एक भाव आपण आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचायचा. आपण काय करतो? आपण खरंच त्या परमात्म्याला जाणतो का? त्याचं स्वरूप जाणतो का? वास्तविक आपण कोण आहोत याचा विचार जर आपण केला ना तर आपल्या असं लक्षात येईल का आपण परमात्म्याचं स्वरूपच आहोत. जे निर्गुण सत्ता आहे ना ती निर्गुण सत्ता आणि आपल्यात तो सुभर सुद्धा फरक नाही. तिळाचा सुद्धा फरक नाही. फक्त फरक एवढा आहे, तो परमात्मा अंशी आहे आणि आपण अंश आहोत. आपण काय आहोत? अंश आहोत. मी सांगत नाही. कोण सांगतं? गीता सांगते. आपण त्या परमात्म्याचे अंश आहोत. मला सांगा, होळी पेटवली, उद्या यज्ञ आपला आहे, तो होम आहे. यज्ञ पेटवल्याच्या नंतर होम पेटवल्याच्या नंतर त्याच्या आत असणारी अग्नी आणि त्याच्यातून बाहेर पडणारी ठिणगी याच्यामध्ये फरक आहे का? मला एक बैलगाडीभर कापूस जाळायचा आहे. मला किती माचीच्या काड्या लागतील? एक काडी असू द्या, नाही तर कापसाला एक ठिणगी असू द्या. ठिणगी सुद्धा गाडीभर नाही, ट्रकभर सुद्धा कापूस जाळण्याची क्षमता ठेवतं. ऐका, मग त्या ठिणगीमध्ये एवढी शक्ती आहे आणि त्या अग्नीत सुद्धा एवढी शक्ती आहे. कशामध्ये? ठिणगीमध्ये. मग आपण कोण आहोत? आपण तीच ठिणगी आहोत, पण आपल्याला आपल्या स्वरूपाची जाणीव नाही. ती अग्नी आहे आणि आपण तो परमात्मा काय आहे दादा? अग्नी आहे आणि आपण ठिणगी आहोत. ममैव अंशो जीवभूत सनातन. आणि म्हणून आपण सुद्धा त्या परमात्म्याला जाणलं पाहिजे. आपण जाणत नाही ना, मग आपलाही परिणाम त्या 12 आणि 16 सारखा. म्हणून आपणही फिरतोय. बरं, किती फिरतोय, कसं फिरतोय,
ते नंतरचं जाऊ द्या, पण आताच आपण किती अट्टहास करतो, आताच आपण किती फिरतोय. आहे का विसावा, आहे का कोणाला, आहे का कोणालाच नाही ना. अहो रात्र आपण पळतोय पळतोय पळतोय, पण कशा करता पळतोय हे कोणालाच माहिती नाही. आपलं निश्चित साध्य काय आहे, आपल्याला बाबा मिळवायचं काय आहे हे कोणालाच माहिती नाही. ऐका ना, काय करतो आपण प्रपंच करता, काय करतो दिवसाची रात्रीचा हाडाची रक्ताचं सगळ्यांना पाठ आहे, सगळ्यांना पाठ आहे. मला सांगा इतकं सगळं करतो म्हणजे काय करतोय आपण पळतोय, आपण पळतोय. ज्ञानोबाराय सांगतात, अरे जर त्या हरीला जाणलं असतं तर ही पळायची वेळ तुझ्यावर आली. अरे प्रपंच करता एवढं करतो, मग त्याचं भजन का करत नाही. हरिपाळ साया से सांगतात सायासे प्रपंच. अरे तू दिवस रात्र प्रपंच करता काबाड कष्ट करतो, रक्ताचं पाणी करतो. अरे एवढा अट्टहास जर परमार्था करता केला ना तर त्या स्वरूपाची, त्या परमात्मा स्वरूपाची तुला जाणीव होईल, तुला त्याचं ज्ञान होईल. आणि एकदा की ज्ञान झालं का मग तुझा परमार्थ सफल झाला. पण आमचं दुर्दैव असं का आम्ही तिकडे जात नाही, त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही, अट्टहास करत नाही. आणि मग आमची सुद्धा गती त्या 12 आणि 16 जणींच्या सारखी होते. आणि म्हणून आम्ही सुद्धा फिरत राहतो. म्हणून फिरते त्या 12 आणि 16 जणींनी त्याला जाणलं नाही. का महाराज त्यांनी जाणलं नाही, हरकत नाही. त्या फक्त 12 होत्या, 16 होत्या, त्यांना त्याला जाणण्याचं ज्ञान नव्हतं. त्या परप्रकाश होत्या, हे आम्हाला जाणलं. त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. आणि न केल्यामुळं त्या फक्त आजूबाजूने फिरत राहिल्या. आम्ही सुद्धा तेच करतो, आम्ही सुद्धा तेच करतो. फक्त आजूबाजूने फिरत राहतो, त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत नाही. का महाराज मग त्याच्या जवळ गेल्याच्या नंतर त्याच्या स्वरूपाचं ज्ञान होईल का. बाबा सांगतात, अरे एकाला तर त्याचा अखंड शेजार होता. बरं अखंड शेजार होता नव्हे त्याचं तो आसन होता. एवढंच नाही, त्याचं वर्णन करण्याकरता त्याला 1 नाही 2 नाही 1000 तोंड होती, तरी तो सुद्धा त्याचं वर्णन करू शकला नाही. Oh,
त्या 12 आणि 16 जणींनी त्याला जाणलं नाही, आम्हाला पटलं. त्याच्या तो कायम जवळ होता. शेष भगवान भगवंताच्या कायम जवळ होते. भगवंताचे आसन होते. भगवंत त्याच्यावर पोहोचलेले असायचे. कसे पाहिले ना शेषशाही भगवान आपण सर्वांनी पाहिला का हो महाराज. मग जर तो शेष भगवान सतत भगवंताच्या जवळ होता तरी त्या शेषाने परमात्म्याला जाणलं का नाही. त्याचं कारण असं आहे, भगवंत जरी त्याच्या जवळ होता ना तरी त्याला त्याची जाणण्याची सामर्थ्य त्याच्यामध्ये नव्हतं. एका महात्म्याच्या मुखामधून असं ऐकलं, अगोदर महाराज शेष भगवान यांना फक्त एकच मुख होतं. एकच मुख होतं. त्यांनी परमात्मा स्वरूपाचं यथार्थ वर्णन करण्याची महाराज सुरुवात केली. ते वर्णन त्यांना एका मुखाने झालं नाही, म्हणून त्याचं वर्णन करण्याकरता त्यांनी दुसरं केलं, तिसरं केलं, चौथं केलं. असं करता 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 1000 जीवा झाल्या. किती? 1000 जीवा झाल्या. 1000 जीवा ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला ही गोष्ट त्याच्या लक्षात आली का अरे या परमात्म्याची नावं अनंत आहेत, गुण अनंत आहेत, रूप अनंत आहेत आणि त्याच्यामुळं आपण अनंत मुख जरी बनवली तरी याच्या स्वरूपाचं वर्णन करता येणार. सहस्त्र मुखांचा त्याने वर्णन करण्याचा प्रयत्न केला. मला सांगा ना, आपण एखाद्या व्यक्तीचं वर्णन करू शकतो कुठपर्यंत? वर्णन व्यक्ती सापेक्ष होऊ शकतं. एखादा व्यक्ती जसा आहे त्या पद्धतीचं त्याचं वर्णन करता येऊ शकेल. माझा अनुभव तुम्हाला वेगळा आला, माझा अनुभव यांना वेगळा आला, माझा अनुभव यांना वेगळा आला. 1000 माणसांना वेगवेगळा अनुभव आला. ऐका, 1000 माणसांना वेगवेगळा अनुभव आला, पण या प्रत्येक अनुभवामध्ये एखादी गोष्ट कॉमन असेल, एखादी गोष्ट सारखी असेल. कारण माणसाचा स्वभाव एक असतो. थोडीफार भिन्नता प्रसंगानुसार परिस्थितीनुसार कमी जास्त असेल, पण तोच स्वभाव माणसाचा कायम राहतो. प्रत्येकाला अनुभव वेगळा येतो. पण मला सांगा, याच्यापेक्षा वेगळा अनुभव व्यक्ती सापेक्ष बदलता येणार नाही. पण ऐका, परमात्म्याची नावं किती अनंत, रूप किती अनंत, गुण किती अनंत. नामदेव महाराज सांगतात, माझ्या स्वामीला तेच म्हणतात. काय म्हणतात? त्याला अनंत म्हणतात. का अनंत म्हणतात? त्याचे गुणही अनंत आहेत आणि त्याचे नामही अनंत आहे. अनंत नामदेव महाराज सांगतात, माझ्या स्वामीला काय म्हणतात? अनंत म्हणतात. अनंत हे त्याचं नाव आहे, जरूर आहे. पण का अनंत आहे? तो अनंत आहे म्हणून. त्याला अंत नाही, अंत नाही म्हणून अनंत का म्हणतात? त्याला अनंत नाव आहे. अनंत हे त्याचं नाव आहे. का? त्याला अंत नाही म्हणून. पण म्हणूनच फक्त त्याला अनंत म्हणतात असं नाही. त्याच्यात गुण सुद्धा, त्याचे रूप सुद्धा, त्याचे स्वरूप सुद्धा, जे जे दिसतंय ते सगळंच आहे ना, अनंत आहे. त्याने एक लीला केली ना तरी त्याला एक नाव पडायचं मागं. त्याने माखन चोरलं, नाव काय पडलं? चित्त चोरलं, नाव काय पडलं? गायी राखल्या, नाव काय पडलं?
गोपाळ ऋण सोडून पळून गेला, नाव काय पडलं? आकर्षित करतो, नाव काय पडलं? कृष्ण. किती जरी विचार सांगितला तरी संपेल का? एक सांगू त्याची नावं संपणार नाही. त्याचे गुण मुख्य जरी 6 गुण असले, ज्ञानोबा सांगतात ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ. हे 6 गुण त्याचे आहेत, जरूर आहेत. पण ऐका, या 6 गुणांच्या आत त्याचे अनंत गुण आहेत. त्याची नावं अनंत आहेत, त्याचे गुण अनंत आहेत. बरं, त्याच्या लीला सुद्धा अनंत आहेत ना. यांचे प्रमाण म्हणजे एकदम फिट, विषयच नाही. चतुरातू शिरो गुण लावण्याची खाणी. गुणाची काय आहे? खाण आहे. त्याची 2 स्वरूप आहेत, सगुण आणि निर्गुण. पण तरी सुद्धा ती सुद्धा अनंत आहे. हे जे आपल्या दृष्टीला येत आहे ना, हे सुद्धा त्याच स्वरूप आहे. काय सर्वाघटी म्हणजे काय? हे सुद्धा त्याचं स्वरूप आहे. याचं वर्णन करता येईल का? हे सुद्धा त्याचं अनंत स्वरूप आहे. हे सुद्धा त्याचं अनंत स्वरूप आहे. एक सांगू, त्याच्या घोड्या सुद्धा अनंत आहे. हरी अनंत, हरी त्याच्या कथा सुद्धा काय आहे? अनंत आहे. नागबाबा सांगतात याच्या घोड्या सांगू किती महिमग्र सिंधू वाटे. याच्या घोड्या सांगू किती महिमग्र सांगतात यशोदे मातेला. यशोदे किती सांगू, याच्या घोड्या किती सांगू, याच्या घोड्या अनंत आहेत. काय सांगू, किती कसं काय सांगू, किती सांगू आणि कसं सांगू. त्याचं गुण अनंत आहेत, त्याचं स्वरूप अनंत आहे, त्याच्या लीला अनंत आहेत. मला सांगा, हे एवढं सगळं असेल तर मग वर्णन करता येईल का? वर्णन करता येणार नाही. शीर्षाने ते वर्णन करण्याचा प्रयत्न जरूर केला, पण त्याचा परिणाम असा झाला सहस्त्र मुखांचा शेषाने विचार केला, अरे याचं एवढं आहे ना. बरं, आतापर्यंत आपण जे केलंय त्याच्यातही मला आनंदच मिळाला. आता जितकं वर्णन केलं त्याच्यातही मला आनंद मिळाला. बरं, मी पुढे जे करणार आहे त्याच्यातही मला आनंदच मिळणार आहे. मग आपण असं करू, आता जास्त वर्णन न करता आतापर्यंत जे वर्णन केलं ना त्याच्यात आनंद मानू आणि आता इथं थांबू. हर्षदया झाला की पाठीमागच्या सुखाची अनुभूती त्यांनी घेतली, तिथपर्यंत ते थांबले. कारण थांबलेला एवढं वर्णन केलं. मला वाटतं एक प्रमाणामध्ये असंही सांगतात, फक्त हजारच नाही, शेषशिनला झाल्या द्विसहस्त्र जिभा. वेदासी बाई कळलेची नाही. देव काव विटेवर युगा. त्याच्या किती जिभा झाल्या? 2,000. 2,000 जिभा झाल्या. आता नागबाबांनी इथं 1000 सांगितल्या, पुढे 2,000 सांगितल्या. आता पुढे किती हो, पण 1000 झाल्या आणि तो थांबला. आपण सुद्धा इथं थांबू. जास्त विस्तार घ्यायचा करायचा नाही. तो थांबला तर आपल्याला थांबायचा विषय नाही ना. का महाराज, सूर्याला त्याला जाणता आलं नाही, चंद्राला त्याला जाणता आलं नाही, शेषाला त्याचं वर्णन करता आलं नाही. मग जो वेद सर्वज्ञ आहे,
वेदाला बाबा सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. जगात असं काहीच नाही त्याचं ज्ञान वेदाला नाही. काय काय नाही हो वेदांतामध्ये. रसायनशास्त्र आहे, काय काय आहे आता एवढं मलाही काही सांगता येणार. रसायनशास्त्र आहे. धन्वंतरीचा काय विचारतो, धन्वंतरी एक उपवेद आहे, उपवेद. धनुर्वेद, धनुर्वेदाचं सगळं ज्ञान त्याच्यामध्ये आहे. सगळ्या कशाचं ज्ञान वेदात नाही असं जगात कुठंच नाही. कोणताच प्रश्न आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वेदात आहे. वेदाला सर्वज्ञ म्हटलं जातं. एवढंच नाही, आपला हित हे सुद्धा वेदाला माहिती आहे. वेदाला आपलं हित माहिती आहे. ते आपल्याला अहितापासून काढतं आणि हित देऊन वाढवतं. अहितापासून काढते हित देऊन वाढवते नाही का सुखी परवते माऊली जगात. वेदासारखी आई जगात नाही, कारण तिला आपल्या हिताचं ज्ञान आहे. ती आपल्याला अहितापासून बाजूला काढते आणि हित आपल्या जवळ आणून ठेवते. मावशी आपल्या हिताच्या जवळ उभी करते. आपल्याला काय हवं, योग्य काय अयोग्य काय हे वेदाने आपल्याला सांगितलं. वेदाने आपल्याला सांगितलं. मातृदेवो भव वेदाने सांगितलं. पितृदेवो भव वेदाने सांगितलं. आचार्य देवो भव वेदाने सांगितलं. सुरा माम दिले वेदाने. वेदाने आम्हाला सगळं सांगितलं. धर्मचर सत्यम वद सगळं काही सांगितलं हो, पण आम्ही ऐकायला तयार, आमची ऐकायची मानसिकता नाही. वेद सर्वज्ञ आहे पण आपण त्याच्या जायला तयार नाही. ऐका, या वेदाने सुद्धा परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न केला पण त्याला सुद्धा त्याला जाणता आलं नाही. तो सुद्धा शांत झाला. महाराज अभंगाच्या जाणून घेण्याचा प्रयत्न वेदाने केला. महाराज खरंच वेदाला परमात्मा समजला नाही का? भागवताचं मंगलाचरण आहे. जन्माद्यस्य यतोन वयादितरत चार्तेष्व भिन्नस्वरा तेने ब्रह्मोदय आदिकवय भुय्यत यत् सूर्यः तेजो वारी उदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गपुरुषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकोहकम सत्यम परम धीमहि. सत्यम परम धीमहि, सत्यम परम धीमहि. त्याचा भाव असा आहे, अनेकांनी देवाला जाणण्याचा प्रयत्न केला पण देवाच्या स्वरूपाचा तपास हा लवकर कुणाला लागला नाही. देव कुठे आहे? देव प्रत्येकात आहे पण प्रत्येकात असून नाही.
काय सांगतोय लक्षात घ्या, देव प्रत्येकात आहे पण असून नाही, तो असल्याचा भास आहे, पण तरी नाही म्हणण्याची सोय. असा मुद्दा लक्षात घ्या, परमात्मा आपल्या प्रत्येकामध्ये आहे पण असून नाही, तो असल्याचा भास आहे पण तो नाही म्हणण्याची सोय, म्हणजे तो आहेच. शास्त्राने असं सांगितलं, त्या श्लोकामध्ये गोड भाव सांगितला का जसं मृगजळ आपल्या डोळ्याला दिसतं, मृगजळ आपल्या डोळ्याला दिसतंय पण दिसतंय ना, मग ते जरी खोटं असलं तरी ते थोड्यापुरती दिसलंय ना, म्हणून ते आपल्याला खरं मानायचं आहे. पण ज्या वेळेला तिथं जाऊ ना, त्यावेळेला त्याचा विचार सोडून द्यायचा, त्यावेळेला त्याचा विचार सोडून द्यायचा. परमात्मा आपल्यामध्ये आहे असं फक्त मानायचं, पण कुठपर्यंत त्याला जाणत नाही, त्याला जाणत नाही. एकदा की त्याला जाणलं का मग तो नाही. मग कोण आहे तो आणि आपण, आपल्यात फरक नाही ना, मग जाणायचा प्रश्न जास्त बोलून भाव समजला ना मला काय म्हणायचं आहे. मृगजळ आपल्या डोळ्याला दिसतंय, लांबून दिसतंय म्हणून ते मानायचं आहे. जवळ गेल्याच्या नंतर त्याचा नाश होतो, म्हणजे आपल्याला काय होतं, मृगजळ खोटं आहे याचं ज्ञान होतं, याचं काय होतं, ज्ञान होतं. तसा परमात्मा आपल्यात आहे, परमात्मा आपल्यामध्ये आहे हे आपल्याला अगोदर मानायचंय, आपल्याला अगोदर मानायचं तो आहे, नाही असं म्हणण्याची सोय नाही. पण एकदा की त्याला जाणलं मग विषय सोडून द्यायचा. का सोडून द्यायचा, आता त्याच्यात आणि आपल्यात फरक, त्याच्यात आणि आपल्यात फरक नाही, इथपर्यंत आपण होतो. का, कारण ते संत आपल्याला त्या स्वरूपापर्यंत पोहोचवत असतात, हेच ते विचार सांगतात. आता तो ब्रह्म जिज्ञासा याचाही विचार, याचंही चिंतन आम्हाला इथपर्यंतच आणून ठेवतं. आणि या श्लोकाचा शेवट सत्यम परम धीमहि, हे सुद्धा आम्हाला तेच सांगतं. जगाच्या पाठीवरती फक्त परमात्मा सत्य आहे, परमात्मा सत्य आहे, परमात्मा सत्य आहे. सत्य तो सत्य तो सत्य तो परमात्मा सत्य आहे. पण त्याने काय दाखवलं आहे, हा फक्त जगदाकार दाखवलेला आहे. फक्त हे आपल्याला तो दाखवतोय. वेदांनी हे सगळं काही महाराज जाणलं, वेदांनी सगळं काही जाणलं, हे स्वरूप त्याने जाणलं आणि मग तो शांत झाला. पण एक सांगतो, मी सुरुवातीला बोलून गेलो, एका महात्म्याच्या मुखामधून ऐकलं, वेदांनी परमात्म्याला जाणलं नाही असं नाही, वेदांनी परमात्म्याला जाणलं नाही असं नाही. ज्या वेळेला जाणलं त्यावेळेला त्याची स्थिती झाली. वेद जाणून गेला पुढे मौनावर लागलं, ते स्वरूप त्याने जाणलं आणि तो स्तब्ध झाला, वाचा त्याची कुंठित झाली. ऐका, भागवतातला गोड प्रसंग सांगतो, गोड प्रसंग सांगतो. उत्तानपादाच्या मांडीवरती ध्रुव बसलेला आहे, उत्तम बसलेला आहे. सुनीतीने पाहिलं, सुरुचीने पाहिलं, अरे ध्रुव बसलाय. पळत पळत गेली, ध्रुवाचा हात धरला, खेचला आणि खेचल्याच्या नंतर खाली पाडलं. ध्रुवा, राजाच्या मांडीवर बसायचंय ना, असं जर वाटत असेल तुला माझ्या पोटाला जन्म घ्यावा लागेल, माझ्या पोटाला जन्म घ्यावा लागेल. कोण सांगतंय, सुरुची. कोण सांगते, सुरुची. सगळ्यांना कथा माहिती आहे, छान 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 गोष्टी. पण ऐका, संदर्भ भागवतातला आहे, बरोबर ना महाराज, संदर्भ भागवतातला आहे. हाताला खेचलं, हाताला धरलं, खाली खेचलं, अरे माझ्या पोटाला यावं लागेल, मग राजाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार प्राप्त होईल. आई मला बसायचं आहे, पण तुझ्या पोटाला कसं यावं लागेल, वनात जा, देवाची प्रार्थना कर, देवाला प्रसन्न करून घे आणि मग माझ्या पोटाला जन्माला ये. लहान होता बिचारा, 5 वर्षाचा ध्रुव गेला, आपल्या खऱ्या आईकडे गेला, अर्थात सुनीतीकडे गेला. आई आई मला देवाची प्राप्ती करायची, मला वडिलांच्या मांडीवरती बसायचे आणि सुरुची मातेच्या पोटाला जायचं आहे. सुनीतीला वाटलं लहान आहे, काहीतरी झालं असेल, पण ध्रुवाचा निश्चय आढळ होता.
ध्रुवाचा निश्चय आढळ होता. सरळ गेला, आई मला जायचंय, देवाची प्राप्ती करायची, देवाकडून वर मागून घ्यायचंय आणि सुरुची मातेच्या पोटाला जायचं. निश्चय केला, वनात गेला. आईने सांगितलं जा वनात जा, पण तिला वाटलं हा काही जाणार 5 वर्षाचा बाळ, पण निश्चय आढळ होता. गेला, प्रार्थना केली, नारद महर्षीची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर साहजिकच एक अंतःकरणात भाव जागृत झाला. कारण असं आहे, संतांची जर भेट झाली ना तर भगवंत लवकरात लवकर भेटल्याशिवाय राहणार नाही. हे गोड गीत आहे. जब संत मिलन हो जाए तेरी वाणी हरि गुण गाए, इतना समझ लेना से मिलन होगा, इतना समझ लेना अब से मिलन होगा. आपली वाणी भगवंताचं चिंतन करेल, साधूची भेट आपल्याला होईल, त्यावेळेला समजून घ्यायचं भगवंताचं दर्शन आपल्याला होईल. नारद महर्षींनी अनुग्रह केला, मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा तू जप कर. या मंत्राचं जप केलं. 6 महिन्यापर्यंत त्यांनी जप केला. महाराज आता विस्तार करत नाही. 6 महिन्यापर्यंत जप केला. 6 महिन्यामध्ये अंतःकरणामध्ये भगवंताची एक छबी तयार झाली. भगवंताला वाटलं आता याला दर्शन दिलं पाहिजे. भगवंत त्याच्या समोर प्रगट झाले आणि जसे प्रगट झाले हाका मारल्या, ध्रुवा उठ, अरे ज्या देवाची प्रार्थना तू करतो तो मी तुझ्या समोर आलेलो आहे, मला डोळे उघड. पण ध्रुवाची एक नाही आणि 2 नाही, कारण अंतःकरणामध्ये एक छबी तयार झालेली होती. देवाने जाणलं हा डोळे का उघडत नाही. देवाने एका क्षणात काय केलं, अंतःकरणातली छबी बाहेर काढून घेतली. जशी छबी बाहेर आली तसा परमात्मा समोर उभा दिसला आणि जसा परमात्मा समोर दिसला तशी ध्रुवाची वाचा कुंठीत, त्याला काहीच बोलता आलं नाही. त्याला बोलावं वाटत होतं, खूप बोलावं वाटत होतं, पण बोलता आलं नाही. काय झाली, वाचा कुंठीत झाली. आता मला सांगा, देवाविषयी त्याला काही ज्ञान नव्हतं म्हणून तो बोलत नव्हता का वाचा कुंठित झाली म्हणून तो बोलत नव्हता? वाचा त्याची कुंठित झाली का? ज्ञात सगळं होतं, पण आत्यंतिक प्रेम अंतःकरणात जागृत झालं आणि ते प्रेम त्याला काही बोलू देत नव्हतं. शेवटी भगवंताला दया आली, आपला शंख त्या ठिकाणी त्याच्या घालाला लावला आणि मग त्या ठिकाणी ध्रुवस्तुती करू लागला. येऊन प्रवेश मंगळाचं निमांग सुद्धा संजीवने ते शक्ती रहस्वधामना अन्नम शास्त्रचरण श्रवणात बघावे रामात्मो भगवते पुरुषाय तुभ्यं. भगवंताची स्तुती केली. ऐका, मला सांगायचं काय आहे, वेदाने सुद्धा परमात्म्याला जाणलं पण काही जाणलं नाही अशातला भाग नाही. जाणलं पण जाणल्याच्या नंतर त्याची वाचा कुंठित झाली, मौनावला म्हणजे त्याला बोलता आलं नाही. हा एक प्रकारचा भाव तयार होतो आणि आपण असा जरी लावला त्याने जाणलंच नाही तरी सुद्धा चालू शकतं. दोन्ही प्रकारचे भाव आपल्या अंतःकरणात त्या ठिकाणी व्यक्त होतात. त्या पद्धतीने आपल्याला ते अन्वय लावता येतात. महाराज सांगतात, वेद जाणू गेला पुढे मौनावला अरे जे वेदाला जाणता आलं नाही त्याला जाणता आलं पण बोलता आलं नाही. शेषाने वर्णन करण्याचा प्रयत्न केला पण तो सुद्धा थकला आणि चंद्र आणि सूर्याने तर जाणण्याचा प्रयत्न केला नाही. मग तुम्हा आम्हाला कसं कळेल ते का आपल्याला सुद्धा ते कळेल, पण कशाच्या नंतर त्याचा विचार करू. पण एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने करा. Thank you.
सगळ्यांना त्याच्या स्वरूपाची प्राप्ती होईल, फक्त तो प्रयत्न केला पाहिजे. फक्त याला 2-3 प्रकारचे स्वरूप पाहिजे. नंबर 1, तुम्हाला तुमच्या पाठीमागच्या जन्मातलं पुण्य पाहिजे. नंबर 2, त्याच्या प्राप्तीकरता थोडासा अभ्यास करता आला पाहिजे. 2 आणि नंबर 3 सर्वात महत्वाचं सद्गुरु कृपा झाली पाहिजे. 3 या 3 प्रकारच्या गोष्टींचा संयम झाला तर त्याचं स्वरूप कळतं. अभंगाचं 4थं भजना करता महाराज
हो सकाळ दुपार संध्याकाळ डोक्यात एकच विचार, सकाळी झालं का दुपारी काय, दुपारी झालं का. पुरुष वर्ग आपल्याकडे फक्त एवढी चिंता आहे, त्यांना दोन चिंता आहे, त्यांना याची आहे आणि बनवायची सुद्धा. महाराज प्रश्न उपस्थित करतात, अरे तू याची चिंता करतो, आपल्या हिताला का आठवत नाही. नित्य उठोनी या आपल्याला दिला, भजनाकरता दिला, पण आपण वापरत नाही. ऐका, तो वापरला पाहिजे. भगवत स्वरूपाची प्राप्ती आपण आताच केली पाहिजे. आता नाही ना कधीच नाही. अभिनही तो कवी नाही, याची देही घडे आणि कहे ज्ञान. बाबा या जन्मात याची जन्मी ओळखी करा, आताच करता येतो, इतर योनीमध्ये नाही. मग ऐका का हो महाराज, आम्हाला करायचं आहे, पण आमची भगवंताच्या स्वरूपाकडे वाटचाल होत नाही, आमची सुरुवातच होत नाही. का मला सुरुवात होत नाही? ऐका, याला पाप आडवं येतं आणि पुण्य कमी पडतं. ऐका, ज्ञानोबा सांगतात, आमच्या जीवनामध्ये आम्हाला तो परमात्मा आवडला. का आवडला हो? का आवडला? एका जन्माचा तप का? एका जन्माचा तप का नाही, बहुता सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी. ती गोड ओवी आहे का? तया पुण्याचे महाद्वीप पातलो प्रभू. म्हणजे माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत, तया पुण्याचे महाद्वीप पातलो प्रभू किंवा पातलो आम्ही. हे आताच नाही, परमात्मा आम्हाला आवडतो आता नाही, मागच्या अनेक जन्मापासून. जर जवळ पुण्य असेल ना तरच भगवंत स्वरूपाची ओळख करता येते, त्याच्या जवळ जाता येतं, अन्यथा नाही. जन्मोजन्मीची असेल पुण्य सामग्री तरीच नाम जीवागरी येईल श्रीराम. पाठीमागचं जर काही असेल ना तर येईल, अन्यथा येणार नाही. आणि म्हणून महाराज सांगतात, पूर्वसुकृताचा काय पूर्वसुकृत पाहिजे आणि याच्याकरता पूर्ण अभ्यास पाहिजे. नाही का? तो अभ्यास कोणता पाहिजे आणि सद्गुरु कृपा कशा पद्धतीने झाली पाहिजे याचा विचार करू. एका 5 मिनिटामध्ये करू आणि आपण थांबू. एकदा भजन मानवी देह भगवत स्वरूपाची ओळख करण्याकरता आहे. दुर्दैव असं झालं आपण ते विसरलो. मग आम्हाला प्राप्ती करायची आहे. आम्ही काय करावं? आम्ही संतांना शरण जावं. हरी प्राप्तीची उपाय, ऐका, संतांना शरण जात असताना, सद्गुरूंना शरण जात असताना ते सद्गुरू सुद्धा 3 लक्षणांनी युक्त पाहिजे. कोणत्या? नंबर 1 ते ब्रह्मनिष्ठ पाहिजे, नंबर 2 ते श्रोत्रिय पाहिजे आणि नंबर 3 ते कृपाळू पाहिजे. जर या 3 लक्षणांनी युक्त जर सद्गुरू असतील तर ते आपल्याला भगवत स्वरूपापर्यंत नेऊन पोहोचवते. आपल्याला तिथपर्यंत नेण्याचं काम त्यांचं आहे. ऐका, ब्रह्मनिष्ठ पाहिजे म्हणजे काय पाहिजे? परमात्मा तो सर्वव्यापी आहे हा त्यांना अनुभव पाहिजे. काय? फक्त समजूत असून चालणार नाही. काय पाहिजे? त्यांना अनुभव पाहिजे. ऐसा विश्वदेव देव तयाजवळ असेल, देव त्यांच्या जवळ असेल. कोणाच्या जवळ? विश्वात संपूर्ण देव आहे, विश्वामध्ये तो देव आहे असा ज्याचा अनुभव आहे ना, परमात्मा त्याच्या जवळ आहे असा तो ब्रह्मनिष्ठ पाहिजे. असा ब्रह्मनिष्ठ पाहिजे. चला पुढे. तो श्रोत्रिय पाहिजे, त्याने वेदांत शास्त्राचं श्रवण केलेलं असावं. चला बाकीचे वेदांत शास्त्राचा विचार नाही, पण कमीत कमी गाथा, ज्ञानेश्वरी, नाथ भागवत, भावार्थ रामायण, निळोबा यांचे अभंग, ज्याला आपण वारकरी प्रस्थानत्रयी म्हणतो, यांचं तरी चिंतन त्यांच्याकडून घडलं पाहिजे. ते श्रोत्रिय पाहिजे. आणि नंबर 3 ते कृपाळू पाहिजे. जवळ कसाही येऊ किंवा कसाही
कसाही येऊ किंवा कसाही जरी आला तरी त्याचा स्वीकार करण्याची क्षमता, त्याची पात्रता त्याच्याजवळ पाहिजे. नाहीतर एखादा साधक यावा आणि त्याचा याने तिरस्कार करावा, धिक्कार करावा, त्याला लोटून लावावं असा सद्गुरू कामाचा नाही. ते श्रोत्रिय असावे, ब्रह्मनिष्ठ असावे आणि कृपाळू असावे. या 3 लक्षणांनी युक्त जर असते तर मग ते सद्गुरू त्या साधकाचा, त्या जीवाचा स्वीकार करतात, त्याच्यावरती अनुग्रह करतात. अनुग्रहामधून त्या ओंकार स्वरूप परब्रह्माची नमस्कार, विनंती करायला लावतात. एकदा की त्याचं चिंतन केलं का मग हळूहळू भगवंताविषयी अत्यंतिक प्रेम तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये तयार होतं. ते प्रेम तयार झालं ना, का मग सहज एक दिवस भगवंताविषयी गावं वाटतं, नाचावं वाटतं, रडावं वाटतं आणि मग सहज हळूहळू एक दिवस असा येतो अंतःकरणाची शुद्धी होते. भगवंताला साठवायचंय ना मग हे अगोदर निर्मळ पाहिजे. आपल्याला प्रत्येकाला स्वच्छता आवडते. घरात राहतो ते घर आपण काय करतो, अस्वच्छ असेल तर आपण तिथं जातो का? जात सुद्धा नाही. तुकोबाराय सांगतात देवाला साठवावं वाटत असेल तर काय करा, चित्त निर्माण करा. मग त्याचं चिंतन करता त्या नामाचं चिंतन करता काय होतं, विकार हळूहळू बाजूला जातात आणि चित्त काय होते, शुद्ध होते. तुकोबाराय सांगतात काम केले घर किंवा पिकली असेल काम क्रोध लोभ अवघ्या आनंदाची विकार हळूहळू गेले, अंतःकरणाची शुद्धी झाली आणि मग खऱ्या अर्थाने आता सद्गुरू त्या जीवावरती त्या तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात आणि सांगतात. काय सांगतात, बाबा तू कोण आहे, तू ते परब्रह्म आहे जे अविनाशी आहे, संपूर्ण जगामध्ये आहे. ऐका, आपण तेच आहोत. फक्त आपण साधूच्या चरणाकडे, संतांच्या चरणाकडे जात नाही आणि म्हणून आपण त्याला जाणत नाही. तू कोणाला सांगतात हे मूर्खने व्याप्त आहे तो हा विठ्ठल, तो आणि हा तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. पण जाणत कोण नाही मूर्खने वर्म संत. ते जाणण्याचं वर्मच आहे काय, संतांचे पाय. कळावया वर्म हा तो पायाचाची कोणाच्या, संतांच्या पायाचा. हरिप्राप्तीशी धरावे संतांचे ते पाय मला सांगतात. तर तत्वमसी महावाक्याचा उपदेश काय, त्याचं चिंतन आपण करावं. मी कोण आहे, मी तो आहे याचं चिंतन आपण करावं. याचं चिंतन केलं का मग आमचा एक निग्रह होतो, निश्चय होतो. आम्ही कोण आहोत, हा देह म्हणजे आम्ही नाही, आम्ही ते अविनाशी तत्व आहोत. आम्ही अमर आहोत.
आम्ही अमर आहोत. पण कधी निश्चय झाला तर महाराज सांगतात अमरा आपल्याला अनुभूती येते. काय येते? मी सुद्धा अमर आहे, त्या परमात्म्यासारखा अमर आहे. पण कधी ते चिंतन केलं तर मग भरवसा कळेल. न म्हणा हा देव माझा, मग भरवसा कळेल. काय? अमर आहे, मी कोण आहे? अमर आहे. पण कधी कळेल? त्याचं चिंतन केलं तर. निश्चय करायचा हा देह माझा नाही, याच्या आत असणारं आत्मतत्व म्हणजे काय आहे? मी आहे. अहो आपण वासुदेवच आहो ना. पण कधी कळेल? विचारलं तर हे वासुदेव तत्वता आहे ठाऊक समाधी या संता नाही तुझा अनेक आपण वासुदेव आहोत, आपण तो परमात्म्याचा औषध आहोत. पण कधी 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 सद्गुरूच्या जवळ गेलो, त्यांच्या जवळ बसून अभ्यास केला तर कळेल, अन्यथा कळणार नाही. त्याच्याकरता अभ्यास करावा लागेल. काय अभ्यास करावा लागेल? याच नामाचा अट्टहास घ्यावा लागेल. याच मार्गाने मुनी गेले. अनेक प्रकारचे ऋषीमुनींनी याच मार्गाचा अवलंब केला. व्यास वशिष्ठ शुकगुंडळे नाचकात्रे शुभमेरे द्वैत भाव विष्णू बळे घेळते आंबे तुझे वगैरे. सगळ्यांनी याच मार्गाचा अवलंब केला. आपण सुद्धा करावा आणि अभ्यास करावा. अभ्यासाने काय होतं? अभ्यासेन तू योगेनं मामिक जाप्तुम धनंजय. बाबा अभ्यासाने सगळं होतं. असाध्य साध्य करेचा साध्यास कारण अभ्यास तुका ज्ञानोबा सांगतात काय होतं अभ्यासाने. विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. बाबा सगळं होतं ना मावशी. विष सुद्धा पचत. काय लक्षात येतं मी काय म्हणतोय? विष सुद्धा पचतं. पण कधी एकाच वेळेला 4-5 मिलीलिटर घेतल्याच्या नंतर एक गुच्चन घेतल्याच्या नंतर पचन का पचणार नाही. ज्ञानोबा सांगतात मी नाही. रोज एक थेंब. पहिला महिना एक थेंब, दुसऱ्या महिन्याला 2-2 थेंब, तिसऱ्या महिन्याला 3-3 थेंब. असं जर घेतलं ना तर त्या विषयाचं सुद्धा पचन होतं. आणि एक दिवस तुम्ही किती जरी घेतले तरी त्याचं पचन होतं. ते काम करत नाही. का काम करत नाही? कारण त्याचा काय झाला? अभ्यास झाला. ज्ञानोबा पुढे सांगतात समुद्रावरतून पायी चालत जाता येतं. काय? पायी चालत जाता येतं. हे सुद्धा होतं. कशाने? अभ्यासाने. महाराज एवढंच नाही, तुकोबारांनी गोड एक प्रमाण सांगितलं पहा. ओले मळ भेदे खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी नाही. दोऱ्याची रापडे पडिला कातणे. आपण सगळे गावात राहतो. पूर्वीच्या काळी विहिरींना आपल्या कठडे असायचे. आता सिमेंटचे झाले, पण पूर्वी दगडाचे असायचे. आणि पूर्वीचं जे पोहऱ्याने आपण पाणी काढायचो त्या दगडांवरती तो दगड काय जायचा? कापला जायचा. कदाचित आता सुद्धा तुमच्याकडे असेल. तो दगड काय व्हायचा? कापला जायचा. मावशी कशाने कापला जायचा? त्या दोराने कापला जायचा. मला सांगा तेवढं एका दिवसात झालं का अनेक दिवसात नाही. एका दिवसात झालं. अभ्यासाने होतं. आपण परमात्मा स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. पण कधी? अभ्यास केला तर. सद्गुरू कृपा तर दास सद्गुरूच्या तोचे जागी
परमात्मा येतो तो महाराज तो परमात्मा स्वीकार कोणाचा करतो सगळ्यांचा स्वीकार करतो जाणत्याचाही स्वीकार करतो नेमत्याचाही स्वीकार करतो आपण जाणत्याचा स्वीकार करतो याच्यात नवल नाही नेत्याचा सुद्धा करतो पण नेत्याच्या ठिकाणी एक गोष्ट पाहिजे काय पाहिजे शुद्ध भाव पाहिजे शुद्ध भावाने जर त्याचं नामचिंतन केलं तर तो त्या प्रत्येकाचा स्वीकार करतो कुणाचा स्वीकार केला ध्रुवाचा स्वीकार केला ना ध्रुवाचा स्वीकार केला प्रल्हादाचा स्वीकार केला शबरी माते कोणत्याही वेदांताचा अभ्यास केला गवळणींनी कोणत्याही वेदांताचा अभ्यास केला नाही एकच काय एक धरीला चित्ती आम्ही फक्त त्याचं चिंतन केलं शुद्ध भाव ठेवला आणि शुद्ध भावाचा परिणाम झाला त्या सर्वांचा स्वीकार परमात्म्याने केला जाणते हरीचे ठिकाणी जाणते कोण आहेत शुक सनकादिक गोंधळी व्यासवशिष्ठ शुक गोंधळी सगळे जे काही आहेत ना ते सगळे जाणते आहेत पण हे जे भक्त आहेत ना हे भक्त ध्रुवबाळ असेल प्रल्हाद असेल शबरी माता असेल उपमन्यू असेल हे सगळे नेणते आहेत या सगळ्यांचा स्वीकार परमात्मा करतो आपण सगळे नेणते आहोत आपण सगळे नेणते आहोत आपल्याला सुद्धा परमात्म्याच्या पर्यंत जायचंय मग आपण काय करावं त्या देवाचं भजन करावं काय हरिमुखी गाता चिंता आपण काय करावं जाणते नेणते हरीच्या ठिकाणी एका जनार्दनी हरी बोला आपण हरीचं चिंतन करायचं हरीचं चिंतन केलं तर काय होईल आपली चिंता काय होईल संपून जाईल रात्री चिंतन ऐकलं चिंतेचं चिंतन ऐकलं उजळले भाग्य आता अवघी चिंता ही चिंता आपली जाईल आपण काय करावं एक देवाचं चिंतन करावं नाही देवाचं चिंतन करता आलं तर साधू संतांचं चिंतन करावं कसं एकदा सगळ्यांनी आपण करा निवृत्ती ज्ञान देव हरिमुखी गाता हरपरी चिंता त्यांना हे मागोता जन्म घेतला भगवंती माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे फक्त चिंतन करण्याचा प्रयत्न केला अगदी अल्पबुद्धीप्रमाणे
चिंतन करण्याचा फक्त प्रयत्न केलेला आहे. वास्तविक मी पुणे मोठा कीर्तनकार प्रवचनकार मावशी नाही. मला काही फक्त साधू महात्म्यांची थोडीशी स्मृती, आमच्या मामांची कृपा, धनंजय महाराज व्यक्ती ज्यांच्या सहवासात असतो, महादेवजी महाराज मोरे मुंबई आणि आळंदी या ठिकाणी वर्ष शिकत असताना आदरणीय रामभाऊ बाबाराव या 3 महाराजांचा सहवास घडला. या तिघांच्या सहवासात राहून जे जे काही श्रवण केलं ते आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा फक्त प्रयत्न केलेला आहे. आणि खरंच मी कोणी मोठा कीर्तनकार प्रवचनकार नाही वाटत सुद्धा कारण आपल्या लोकांच्या महाराज भावना अशा झाल्या. महाराज म्हटला का महाराज 3 प्रकारच्या गोष्टी त्याच्याकडे पाहिजे. आपल्या सगळ्या लोकांच्या भावना. महाराज म्हटला का त्याच्याकडे गाडी पाहिजे. काय पाहिजे? गाडी. ती गाडी माझ्याजवळ नाही. महाराज नसेल गाडी हरकत नाही, कमीत कमी त्याच्याकडं कमीत कमी दाढी तरी, ती दाढी माझ्याजवळ नाही. महाराज नसू द्या गाडी, नसू द्या दाढी, कमीत कमी त्याच्याकडं ते सुद्धा माझ्याजवळ नाही. हे जास्त विचार नाही, साधू संतांचा आशीर्वाद, एक भाव फक्त आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं चिंतन झालेलं आहे सगळं कामाक्षी मातेच्या चरणात करू. या ठिकाणी गोड सारखी निवृत्ती महाराज हनुमान महाराज महाराजांचं नाव शेगावचे महाराज भुवन महाराज आणि सगळे आपले कार्यक्रम मंडळी विनयते बाबांची साथ केली. आमचे प्रदीप महाराज या ठिकाणी आमचे बंधू ज्यांनी हार्मोनियमची साथ केली, संतोष महाराज मसले, हे सगळेच म्हणजे सगळे सोयीसज्जन मला वाटत होतं तुमच्या थोडंसं जड वाटत होतं, पण माझा नाईलाज होता. का नाईलाज होता? ही आज परीक्षा होती माझी. मला कोणी समोर असलं ना काहीच वाटत नाही. ही सगळी दोन मंडळी आहे, मोठी मंडळी आहे, त्याच्यामुळे थोडंसं दडपण होतं. देवीला विनंती केले, जे काय करायचं बाई आता तू बघून घे, धाव घाली आई आता पाहतेच काय मांडण्याचा फक्त प्रयत्न केला. झाली सेवा भगवत चरणारविंद समर्पित. सेवेला आणि थोडे म्हणजे 20 मिनिटं जास्त झाल्यामुळे सगळ्यांची क्षमा.